पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। मुंबई आणि पालघरमध्ये नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम आहेत, तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं जाणार आहे। मात्र या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, त्यामुळे आता उद्या नेमकं कसं चित्र असेल याविषयी उत्सुकता असतानाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन मात्र नियोजित आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रवीण बाबळे यांनी। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आहेत आणि पालघर दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यामध्ये जे देशातलं मोठं बंदर आहे वाढवण बंदर, या वाढवण बंदराचा भूमिपूजनचा सोहळा संपन्न होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बरेच दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व 2ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आपण माझ्या मागे जो बघू शकतात हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये भव्य असा मांडव उभारला गेला आणि जवळपास 30 ते 35 हजार नागरिक या सभा मंडपात उपस्थित राहू शकतात अशी सोय करण्यात आलेली आहे। आजही आता सुद्धा काही तास बाकी आहेत, या सभा संपूर्ण होण्यासाठी काही तास बाकी आहेत आणि त्याचीच तयारी ही युद्ध पातळीवर सुरू आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन सोहळा हा संपन्न होणार आणि त्याचीच पूर्ण तयारी पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये उद्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 4000 पोलीस कर्मचारी हे या बंदोबस्तासाठी आलेले आहेत। तर केंद्र शासनाकडनं 3 ज्या विशेष तुकड्या आहेत, या 3 तुकड्यांचं देखील आगमन इकडे पालघर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हे जे वाढवण बंदर होत आहे, या बंदराला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनाकडनं जी तयारी आहे ही सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।